महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे। लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर 9850363202 संपर्क साधावा। विजेचा धक्का लागून शेतकरी पती-पत्नींचा मृत्यू। अक्कलकोट दहिटणे तालुका अक्कलकोट येथे 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास दहिटण्या गावाच्या शिवारात राहत्या घराच्या पाठीमागील इलेक्ट्रिक पोलच्या तारेचे विद्युत करंट लागून पती-पत्नी मयत झाले। अंबादास चौडप्पा साळुंके वय 57 वर्ष व कलावती अंबादास साळुंके वय 49 वर्ष दोघे राहणार दहिटणे तालुका अक्कलकोट असे मयत पती-पत्नीचे नाव आहे। उत्तर पोलीस ठाणे येथे अकस्मात मयत क्रमांक 53/2024 BNSS कलम मयत क्रमांक 53/2024 BNSS कलम 194 प्रमाणे मयत दाखल झाले। खबर रेणुका श्रीशैल साळुंके वय 24 वर्ष व्यवसाय घरकाम राहणार दहिटणे तालुका अक्कलकोट यांनी दिली। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत अंबादास चौडप्पा साळुंके वय 57 वर्ष व कलावती अंबादास साळुंके वय 49 वर्ष राहणार दहिटणे तालुका अक्कलकोट यांना त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील इलेक्ट्रिक पोलच्या तारेचे विद्युत करंट लागून बेशुद्ध अवस्थेत पडल्याने त्यांना खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे उपचाराकरता दाखल केले असता ते दोघेजण 11 वाजता मयत झाल्याचे ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथील डॉक्टरांनी सांगितले। अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लीनाथ कलशेट्टी हे करत आहेत। त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे। या दुर्घटनेमुळे दहिटणे गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे। साळुंके यांच्या शेतातून MSCBचे लाईट गेलेले आहे। साळुंके दाम्पत्य शेतातच राहिला असून शेतात बाजरीचे पीक आहे। सकाळी 7 वाजता पाखरे मारण्यासाठी अंबादास साळुंके हे गेले होते। खाली गवतात एक तार तुटून पडली होती। त्यावर पाय पडताच विजेचा जोरात धक्का बसला व ते त्या तारेला चिकटले। त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या पाठीमागे येणाऱ्या पत्नी कलावती ही धावत पुढे गेली। तिने हाताने ते वायर उचलून फेकण्याचा प्रयत्न केला असता तिलाही जोराचा विजेचा धक्का बसला। आरडाओरडा ऐकताच सुनेने हे पाहिले। ती पण मदतीसाठी पुढे गेली पण विजेचा धक्का आहे असे समजताच ती थबकली। तिने आरडाओरडा करताच शेजारचे लोक जमा झाले। MSCBच्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले। ग्रामस्थांनी दोघांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। येथे ते मयत झाले। शोकाकुल वातावरण सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी भेट देऊन साळुंके कुटुंबियांचे सांत्वन केले व शासकीय योजनेतून मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले। घटनास्थळाला पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, विद्युत उपअभियंता राजू आडम यांनी भेट देऊन पाहणी केली। उपअभियंता राजू आडम MSCB प्रथमदर्शनी न्यूट्रलचे कंडक्टर तुटून शॉक बसल्याचे लक्षात येत आहे। एकाला अधिक शॉक बसला व एकटे वाचवायला गेले। वरिष्ठ ऑफिसला कळवले आहे। नुकसान भरपाई मिळेल। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे। लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर 9850363202 संपर्क साधावा।